हो, जगामध्ये जनार्दन आहे, विश्वामध्ये ईश्वेश्वर आहे, होय, ब्रह्मामध्ये ब्रह्मय महाराज तो देव, आणि त्याचं भजन करणारे म्हणले आणि त्यानं हृदयामध्ये साठवलं. हे काय खरं वाटतं का कुणाला? एवढा मोठा देव कसा साठवणार नाही. आणि वस्तुस्थिती सांगितलं कुणाला खरं वाटतंय का? एवढा मोठा देव कसा हृदयात बसन हे खरंच वाटत नाही. वाटतंय का कुणाला? असे नित्य सांगतात. ते कोण म्हणतात? ज्याला देव आकळला नाही, ज्याला देव दिसला नाही, ज्याला देव पटला नाही, ज्याला गोष्ट पटत नाही का, ते म्हणते हे खरं नाही काही, हे बरोबर नाही, ही गोष्ट अजिबात मला पास नाही. असे जे काय अभक्त आहेत का ते म्हणतात, अरे एवढा अतुर्बळी देव एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलं आणि देव देव याच्या हृदयात कसं काय बसला? हे सगळं खोट आहे. ऐका पुढं. जो शुक काष्ट स्वय कोरी वा. तो कोळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीती करी कैसा परी माझारी कुंच बोनेदी तैसा माझा हरी कुंचोक नेदी. होय, भुंगा भुंगा कवडालही लाकडं कोरून पिट्ट करतो मला, पेट काही उरू देत नाही. आपण ऐकलं ना, चंद्रसेनेच्या महालामध्ये परशुरामचंद्र गेलते. ही रामायणाची कथा तर सगळ्याला ऐकली ना, सगळ्यांनी ऐकली ना. ज्यावेळेस ऐरावण मारायचा होता आणि त्यावेळेस ते भुंगे अमृत आणून त्या ऐरावणाच्या रक्तावर टाकीत होते. टाकीत होते का नाही? आणि मग ऐरावणच ऐरावण व्हायचे महाराज. परशुरामचंद्राला हनुमंताला संकट पडलं का नाही? आणि मग हनुमंत म्हणले हे संकट नाहीसं करावं लागेल, आपले प्रभू संकटामध्ये पडलेले आहेत. हां, आणि मग आता हे भुंगे मारायचे, तर एक ऐरावणाचा थेंब पडायचं, त्याच्यावर महाराज ते भुंगेनं अमृत आणून टाकायचं. असे हजारो कोटी ऐरावण निर्माण झाले महाराज. मग हे संकट नाहीसं करायचे. मग हे संकट नाहीसं करण्यासाठी हनुमंत आपल्या पत्नीकडे गेले. नाही, मगरीकडे गेले आधी ते विचारण्यासाठी. मग इथं अगोदर शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जावं लागतं ना. शेजाऱ्याची चोरी करायची झाली होती, इकडे शेजाऱ्याला विचारावं लागत नाही. त्याचे हे तर कपाट कुठं असते का असते, त्याच्या घरातले माणसं कुठं असते, हां हे कवाईतून जाते, त्यांचा आता चोरी करायची म्हणून. तशा पद्धतीने हनुमंत मगरीकडे गेले आणि तिला विचारलं की म्हणले भुंगे कसे तयार होतात, अमृत कसे आणून टाकतात, कुठून आणून टाकतात. मग मगरीनं सांगितलं. त्या ऐरावणानं महादेवाची तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झालेला आहे आणि महादेवाच्या गळ्यामध्ये भुंग्याची माळ आहे म्हणजे, आणि ते भुंगे पाताळातून अमृत आणतात आणि त्या ऐरावणाच्या रक्तावर टाकतात आणि अनेक ऐरावण निर्माण होतात महाराज, बरं का. आणि त्याच्यामुळं ते संकट आलेले. मग ह्यानं काय केलं, जे भुंगे होते का ते भुंगेच मारायला चालू केले. सगळे भुंगे मारले, एक भुंगा राहिला, मेन मालक राहिला का नाही. उगा त्या भुंगेचं निघालं म्हणून भुंगेची कथा लांबवायला लागली. मग तरी काय येतं. हां, मग एकच राहिला, तेव्हा मी भुंगा धरला महाराज हनुमंतानं. हे नरड दाबलं त्याचं. तो ते भुंगा म्हणला, हनुमंता म्हणला मला जीवदान दे, तुझा उपकार मी विसरणार नाही, तुझ्या उपकारासाठी मी उत्तीर्ण निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. मग हनुमंतानं बी पुढचं भविष्य जाणलं आणि त्याला जीवदान दिलं महाराज. आणि चंद्रसेनेपाशी हनुमंत गेले का नाही. मग तिला असंच आहे, चंद्रसेनेपाशी गेल्यानंतर हनुमंतानं काय माझ्या लक्षात नाही पुढचं आता कथा चालू ना, ते कसं चालू पुढे सांगा ना. तर असं त्या केसर, त्या कमळाचे केसराचं ते केसर सुद्धा भंगू देत नाही. एवढा तिथं प्रेमळपणानं राहतो का, त्याच्यावर प्रेम असतं महाराजाचं. म्हणून करता भक्ताच्या हृदयामध्ये देव तसा राहतो. देव जरी पुरुषार्थी असला, शक्तिशाली असला, अनेक दैत्य जरी देवानं मारले असले, पण भक्ताचं हृदय कोमळ आहे. जसा भुंगा फुलामध्ये व्यवस्थित राहतो आणि त्या पद्धतीनं भक्ताच्या हृदयामध्ये देव राहतो, अशा प्रकारे सांगतात.
चला. देवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदयी कंदला श्रीपती तेची खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्था प्रतिबळ नचले भावार्था प्रतिबळ नचले. जसा भुंगा फुलामध्ये राहतो महाराज, तिथं त्या भुंग्याचं बळच चालत नाही. आणि तशा पद्धतीनं भक्ताचा भाव आहे, भक्ताची प्रीती आहे. एकदा का भक्ताच्या हृदयामध्ये देव गेला ना, त्याच्या भक्ताच्या प्रीतीसाठी त्या आतमधून बाहेर निघतच नाही महाराज. किती देव बलिष्ठ आहे, पण देवाची भक्ताची प्रीती आहे, भक्ताचं प्रेम आहे, म्हणून त्या हृदयाच्या बाहेर निघत नाही. अशा प्रकारे सांगतात. बाळ पालवी घाली पिळा तेने बाप राहिला थोकला वा. तरी काय निर्बळ झाला ना तो स्नेहे भुलला तळेना ना तो स्नेह भुलला तळेना. बाप आणि लेकरू असतं महाराज, होय. आणि मग बाप सरसर चालायला असतो, पण लेकरू लाळ घालतं महाराज. मग बापाच्या गळ्यातला असा गमजा असतो महाराज, असा गमजा. असा गमजाची बाप घर तर सोडीतच नाही, लेकरू सोडीतच नाही महाराज. मग त्या लेकराच्या प्रेमासाठी महाराज एवढा बाप शक्तिशाली असतो. लेकरानं गमजा धरलेला कुठं सुटत नसतो का, पण लेकराच्या प्रेमासाठी हो मागं बी सरकत नाही, पुढं बी सरकत नाही. बाळा तुला काय पाहिजे, बाळा तुझी काय इच्छा आहे. मग काय बाप निर्बळ असतो का, असा झटका मारला की ते लेकरापासून सुटन का. पण लेकराच्या प्रेमासाठी बाप महाराज जागेवर शांत उभा राहतो महाराज. कारण की प्रेमही देतो, प्रेम आहे का. बाप निर्बळ आहे, बळ नाही का बापामध्ये, बळ असतं. पण लेकराचं प्रेम असतं. लेकरानं बरं का मागं लागलेलं असते, लेकराला काहीतरी पाहिजे असते, म्हणून करता प्रेमासाठी बाप जागेवर उभा राहतो आणि त्या लेकराच्या इच्छा पूर्ण करतो. तसा देव भक्ताच्या हृदयात शिरल्यानंतर जर बापासारखा हृदयामध्ये शांत राहतो, अशा प्रकारे सांगतात. देवी निज भक्त लळे वाड त्याचे प्रेमात्यंत गोड निघावयाची विसरो निचाड हृदयी सुरवाड हरी मानी. हो देवाचा भक्त अति प्रेमळ आहे महाराज, बरं का. अति प्रेमळ आहे भक्त, म्हणून त्याच्या हृदयामध्ये राहून भक्ताचे लळे पुरवतो महाराज. अति प्रेम आहे, अतिप्रेम आहे. आणि त्या प्रेमासाठी त्याच्या हृदयामध्ये राहून आणि त्याच्याच लळे पुरविते. होय, लेकरू जसं आपल्याच कडेला आपण घेतो आणि आपल्या लेकराचे लळे पुरवतो. बिस्किटाचा पुडा पाहिजे का, बिस्किटाचा पुडा. चॉकलेट पाहिजे का, चॉकलेट. ते लेकरू कुठं असते, आपल्याच कडाला असतो. तसं भगवंत भक्ताच्या हृदयामध्ये राहून आणि भक्ताचे लळे सगळे पुरवतो महाराज. जे जे अपेक्षा आहे ते ते लळे पुरवतो, अशा प्रकारे सांगतात. हरीच्या टाई प्रीती जा जैसी हरीची प्रीती त्या तैसी वा. जे अन्य अन्य हरी पाशी हरी त्यासी अन्य अन्य सदा. हरी त्यासी अन्य अन्य सदा. भक्ताची प्रीती जशी देवावर आहे का, तशी देवाची प्रीती भक्तावर आहे महाराज. होय. आपण जर पुती झोपी जात जात जर ऐकली तर आपल्यावर बी देव झोपी जात जातच प्रेम करतो महाराज. आपण डुकल्या घेत घेत पुती ऐकली, मग आपल्याला काय जर पाहिजे असेल तर देवसुद्धा डुकल्या घेत घेतच देणार, डुकल्या देतच घेणार. होय. बिघडलेलाच मोबाईल मग घेणार, ते बी झोपवतो. ते काय सुधीवर नसतं, ते झोपणारं सुधीवर असतं का. आपण झोपत ऐकल्यानंतर ते सुद्धा झोपतच. आपण झोपत पुती ऐकली म्हणून झोपतच पाऊस आला महाराज आपल्याला. आला का नाही, महिनाभर पाऊस नव्हता. हो, आज जरा लक्ष देऊन ऐकल्यामुळं पावसानंही लक्ष केलं आपलं, आहे का नाही. जसं भक्ताची प्रीती आहे आणि तशाच पद्धतीने देवसुद्धा तसा आहे महाराज. हो, जशाच तशी हो भरपूर प्रेम भक्तानं केलं की भरपूर प्रेम देवसुद्धा करतो, अशा प्रकारे सांगतात. ऐसे जे हरी चरणी अन्य अन्य
तेची भक्ता माझी प्रधान वा. वैष्णवात ते अग्रगण्य राया ते जान भागवत उत्तम रायाचे दान भागवत उत्तम. जसे अनन्य शरण भक्त देवाला जातात आणि तशा पद्धतीनं अन्य वेगळे वेगळे काम भक्ताचे देव करतो आणि त्या भक्ताला प्राधान्य म्हणून सांगतात. हो, सगळ्या ठिकाणी त्याला अधिकार, सगळ्या ठिकाणी त्याला मान्यता आणि जगभर कीर्ती त्या भक्ताची आणि पसरते आणि त्याला भागवत धर्म त्या भक्ताला श्रेष्ठ समजतो बरं का. भागवत धर्म वेद समजतात त्याला श्रेष्ठ, शास्त्र समजतात, पुराण श्रेष्ठ समजतात असा अधिकार त्या भक्ताचा होतो. म्हणून कवी नारायण राजा जनकाला सांगतात त्या भक्ताचा, कुण्या भक्ताचा, उत्तम भक्ताचा अधिकार. गौन करो निचारी मुक्ती जगी श्रेष्ठ भगवत भक्ती. वा. त्या उत्तम भक्ताची स्थिती सांक्षेपे तुझ प्रती बोलिलो राया. गोण करुणी चारी मुक्ती ऐशी त्या भगवत भक्ताची प्रीती. होय, 4 मुक्त्यात महाराज, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि साविजाता नावाच्या 4 मुक्त्यात. त्याची ते किंमत नाही महाराज त्या भक्ताला. त्या मुक्तेची किंमत नाही देवाच्या पुढं, देवाच्या भक्तीपुढं, देवाच्या भजनापुढं त्या मुक्तेची किंमतच नाही महाराज. गोण म्हणजे त्याच्यावर लक्षच नाही त्या भगवंताचं. अशी त्या उत्तम भक्ताची कीर्ती आणि अन्य गती, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची त्याची भक्ती आहे. उत्तम प्रकारची उत्तम भक्ताची भक्ती आहे आणि ती तुला